महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून मुंबई विधान भवनात सुरुवात झाली आहे। महायुती सरकारकडून निवडणूक पूर्व काळामध्ये मतदारांना जी विविध प्रकारची आश्वासने देण्यात आली होती त्या आश्वासनांची पूर्ती करण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काही निर्णय घेतले जाणार आहेत का हे पाहणं या निमित्ताने महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या गोष्टींवर नजर टाकूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। अनेक मोफत योजनांचा भार पडत असल्याने महाराष्ट्राची तिजोरी मोठ्या प्रमाणात हलकी झाली आहे आणि विविध प्रकारच्या योजनांना कात्रीही लावण्याचा सरकारचा विचार सुरू आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदारांनी महायुतीच्या ज्या आश्वासनांवर विश्वास ठेवून महायुतीला सत्तेवर बसवलं ती आश्वासने पूर्ण करायची असतील तर या अधिवेशनाच्या निमित्ताने महायुती सरकारला अर्थपूर्ण असे अर्थनियोजन करावं लागणार आहे। ज्या लाडकी बहीण योजनेचा सर्वात मोठा फायदा होऊन महायुतीला सत्ता मिळाली त्या योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता अद्यापही महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही। फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे हप्ते एकदमच महिला दिनी म्हणजेच 8 मार्च रोजी दिले जातील असा खुलासा सरकारतर्फे सोमवारी केला गेला आहे। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेली आनंदाची शिधा ही योजना सुद्धा सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यातील महत्त्वाच्या सणांच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत कमी दरात धान्य उपलब्ध करून देणारी ही योजना सुद्धा निधीच्या अभावी सरकारला गुंडाळावी लागली आहे। फक्त 100 रुपयात तेल, रवा, डाळ आणि साखर देण्याच्या या योजनेसाठी प्रत्येक सणामागे 350 कोटी रुपयांची तरतूद केली जात होती। आता ही योजना बंद करण्याच्या निमित्ताने किमान 1000 कोटी रुपये वाचवण्याचा विचार सरकार करत आहे असं सध्या तरी दिसून येत आहे। ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन घडवणारी योजना सुद्धा बंद करण्याचे संकेत मिळत आहेत। राज्य सरकारच्या परिवहन उपक्रमामध्ये म्हणजेच एसटी बसमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ज्या विविध सवलतीच्या योजनांची घोषणा करण्यात आली होती त्यांचाही विचार केला जाणार आहे असं सांगितलं जात आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहीण योजनेला आता निकष लावले जात असून अनेक महिलांचे अर्ज बाद ठरवले आहेत। पात्र महिलांना 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्यात येण्याची घोषणा सुद्धा सरकारतर्फे करण्यात आली होती। या सर्व योजनांसाठी जर निधी उपलब्ध करायचा असेल तर सरकारला या अधिवेशनाच्या निमित्ताने काही कडक निर्णय घ्यावे लागतील असं दिसत आहे। अर्थ खात्याची जबाबदारी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नेहमीच सरकारच्या तिजोरीचं भान असतं हे सर्वांनाच माहीत आहे। साहजिकच आता मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे आवाहन पेलतानाच नवीन कर योजना किंवा करवाढ करताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही हेही अर्थमंत्र्यांना पाहावं लागणार आहे। आगामी कालावधीमध्ये राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने त्याचा विचार करूनही या अधिवेशनामध्ये सरकारला आश्वासनाच्या पूर्तीबाबत काही निर्णय घ्यावे लागणार आहेत। निवडणुकीच्या कालावधीमध्ये किंवा त्यापूर्वी सरकारने विविध प्रकारच्या महामंडळांची घोषणा करून प्रशासकीय व्यापही वाढवून ठेवला आहे। या सर्व नवीन महामंडळांना निधी उपलब्ध करून देण्याचे आव्हानही सरकार समोर आहे। गेल्या काही कालावधीमध्ये शासकीय कंत्राटदारांच्या बिलांचे पेमेंट झालेले नाही असाही एक विषय समोर आलेला आहे। शिवाय सरकारी कार्यालयांमध्ये ज्या ठिकाणी आउटसोर्सिंग पद्धतीने काम करून घेतले जाते त्या कामाची बिले सुद्धा रखडली असल्याच्या अधिवेशनामध्ये सरकारला काही कडक निर्णय घेणे क्रमपात्र बातम्या येत आहेत। साहजिकच हे अर्थसंकल्प महत्त्वाचं ठरणार आहे। केंद्र सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत असो किंवा जीएसटी सारख्या कराच्या उत्पन्नात झालेली वाढ असो किंवा राज्य सरकारच्या अख्खत्यारीत असलेले अनेक छोटे कर असोत, या सर्वांचा वापर करूनच सरकारला
आपल्या तिजोरीचे नियोजन करावे लागणार आहे। निवडणूक पूर्वी काळामध्ये भरमसाठ आश्वासने देताना तिजोरीचा विचार केला गेला नसल्याने आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मात्र सरकारला वास्तवाचे भान ठेवावं लागणार आहे। पण ज्यामुळे महायुतीला सत्ता मिळाली त्यांचा विचार सरकारला करावाच लागणार आहे। खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसवताना अर्थमंत्र्यांना मोठ्या प्रमाणावर तारेवरची कसरत करावी लागणार आहे। सत्ताधारी आमदारांच्या तुलनेने विरोधी बाकांवरील आमदारांची संख्या कमी असली तरी योग्य मुद्द्यांच्या जोरावर कमी आमदारही सरकारला अडचणीत आणू शकतात, हे नाकारता येणार नाही। अर्थात काहीही झाले तरी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सर्वात महत्त्वाचे असते, कारण त्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडत असताना आगामी आर्थिक नियोजनाची दिशा ठरवली जात असते। राज्याचे या निमित्ताने सरकारला उपलब्ध झाली आहे आणि म्हणून बिघडलेली आर्थिक गणित दुरुस्त करण्याची चांगली संधी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थपूर्ण असेल अशी आशा करायला हरकत नाही। पण हे महायुती सरकारसाठी एक मोठं आव्हान असणार आहे। शेतकरी, लाडकी बहीण अशा भरमसाठ योजनेच्या आश्वासनामुळे महायुती सरकार सध्या कचाट्यात सापडलं आहे, कारण आपली कर्जमाफी होईल या आशेत शेतकरी डोळे लावून बसले आहेत। तर दुसरीकडे फेब्रुवारी महिन्याचाही अजून हप्ता न मिळालेल्या लाडक्या बहिणी 1500 रुपयांचे 2100 रुपये कधी होतील यासाठी रोज बातम्या पाहत बसल्या आहेत। त्यामुळे आता सरकार या अर्थसंकल्पात काय करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, महायुती सरकार दिलेलं वचन या अर्थसंकल्पात पाळणार का? याबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।